गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो आज मी किनी पाळत गणपतीचा दर्शन करण्यासाठी आलेलो आहोत. हे महाराष्ट्रातील सर्वात फेमस गणपतीचे मंदिर आहे. हे मंदिर सर्वात मोठी लगभग 10-12 एकर एवढ्या मोठ्या पेंडॉलमध्ये घेरून आहेत. चला मला देवाचे दर्शन करूता तुम्हाला सांगत राहतो. हे टी व्ही लावलेले आहेत मित्रांनो पेंडॉलमध्ये बाहेर, कारण की मंदिरात एवढी गर्दी राहते की सगळ्याला दर्शन बरोबर होत नाही, म्हणून पेंडॉलमध्ये टी व्ही लावलेली आहेत आणि त्या टी व्हीवर काही की गणेशरायाची मूर्ती दाखवलेली आहे. चला पेंडॉल पहा मित्रांनो किती मोठा आहे. नमस्कार मित्रांनो, मी राहुल तुम्हाला आज गणरायाचे दर्शन करण्याचा व्हिडिओ दाखवणार आहोत. हे मंदिर मित्रांनो, या मंदिरामध्ये गर्दी पहा. हे येण्याचे मार्ग आहेत, जाण्याचे मार्गामध्ये लईच गर्दी आहे. तिथल्याची 2 बिल्डिंग भरून राहतात दर्शकांना येण्यासाठी, एवढी गर्दी राहते. हे पहा 2 मजली. हे याच्यातून दर्शन करायला गेले की मंदिरात की भारी लागते. याच्यात 2 मजल्यातून नंतर देवाच्या मंदिरात म्हणजे लाकडाच्या गणपती गणराज पाळतचा गणपती याला असे म्हणतात. किनी पाळतचा गणपती हा लाकडाचा बनवलेला असतो मित्रांनो. एप्पा मित्रांनो बाहेरचा पेंडॉल किती मोठा आहे. इथं पाण्याची बॉटल फक्त 10 रुपयामध्ये भेटते. इथं आज महापुराण म्हणजे शिवपुराण होणार आहे. याची कथा एक महाराज येणार आहेत. ते महाराज काही आज कथा म्हणतील. हे पहा किती मोठा पेंडॉल आहे. पेंडॉल मोठा आहे. याच्यात काय की शिवपुराण आज एका महाराज मित्रांनो राईंग इथून लागते. हे बाहेरचं काय की ग्राउंड गणेशरायाच्या बाहेरचं ग्राउंड राहते मित्रांनो. हे पहा बाहेर काय की बाहेर ग्राउंड मध्ये जत्रा पण भरलेली राहते. तिथे काय की वातावरण पहा मित्रांनो. इथं जत्रा पण भरते मित्रांनो. लगातार 10 दिवस ही जत्रा चालू राहते. आकाश पाहणे सगळं जसका मोठा कार्यक्रम, महाराष्ट्रातील सर्वात मोठा कार्यक्रम इथं घेतला जातो मित्रांनो. गजेंद्र महाराजांचं आगमन होतं मित्रांनो. यांची शिवपुराण कथा इथं आता साजरी करण्यात येत आहे. गजेंद्र महाराज येत आहेत. त्यांची कथा आज ऐकून घेऊया. चला गजेंद्र महाराज सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीनं या सांस्कृतिक या मंचावर अपमान होत आहे. या महाराजांच्या सार्वजनिक गणेश मंडळ व सांस्कृतिक विभागाच्या वतीनं महाराजांचं सहर्ष स्वागतम श्री गजानन महाराज रावचारू वारगे सार्वजनिक गणेश तर्फा
जसा काव्य श्री गजानन महाराज यांचं सांस्कृतिक या मंचावर आगमन होत आहे. त्यांच्या या सांस्कृतिक मंचावर आगमन होत आहे. अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सन्माननीय सदस्यांना विनंती आहे की आपण गजानन महाराजांचं आगमन झालेलं आहे मित्रांनो. आता ते महाकाव्य शिवपुराण ते कथा घेणार आहात मित्रांनो. आता ते पुढील कथा आपण पुढच्या ब्लॉगमध्ये पाहता मित्रांनो. सर्व महिलांना कृपया सूचना आहे की आपण डाव्या बाजूला बसावं. पुरुष मंडळी उजव्या बाजूला बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे व डाव्या बाजूला महिलांना बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. हॅलो व्हिडिओ जर आवडला असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन अपडेट्ससाठी नवीन नवीन दर्शनासाठी आपण भेटूया मित्रांनो. थँक्यू मित्रांनो.